ठाणे जिल्ह्यातील सामाजिक संस्था, प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन। जिल्ह्यातील सामाजिक संस्था, विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि माजी सैनिक संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि इतर संसाधनांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, सर्व महापालिका आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे। ही माहिती संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि महानगरपालिका क्षेत्रातील संस्थांनी महानगरपालिकेचे उपायुक्त मुख्यालय यांच्याकडे पुढील 3 दिवसात पोहोचवती करावी असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाकडून हे महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आणि कोणत्याही आवश्यक परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे। सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांचे मोठे नेटवर्क, प्रशिक्षण संस्थेतील कडील कुशल मनुष्यबळ आणि माजी सैनिकांचा अनुभव व शिस्त यांचा एकत्रितपणे उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे। आज सकाळपासून 10 वाजल्यापासून आपण अत्यंत डिटेलमध्ये ही बैठक घेतलेली आहे। या बैठकीचं सार म्हणजे 3-4 मुद्द्यांमध्ये आपल्याला हे सार लक्षात घेणं आवश्यक आहे। एकतर सर्व आपले जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत ते प्रोटेक्ट करणं ही सगळ्यात पहिली आपली जबाबदारी असणार आहे। सेकंड जे आहे आपले सगळे इसेन्शियल सर्व्हिसेस जे आहेत ते या काळातही पूर्ववत असले पाहिजे। याबाबतच्या सर्व डिपार्टमेंटचे जवळपास 21 डिपार्टमेंटचे आपण संपूर्ण आढावा घेतलेला आहे। आणि त्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे करत असताना नागरिकांचा जो कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट आपल्यासोबत असलेली पाहिजे आणि ते करत असताना आपल्या सर्व डिपार्टमेंटचा एकमेकांसोबतचा संवाद अगदी व्यवस्थित असला पाहिजे। सर, ग्रामीण भागासाठी सांगतो की कालच CS सरांची बैठक झाल्याच्या नंतर आम्ही सर्व HODची बैठक घेतली आणि हे निर्देश देण्यात आलेले आहेत की सर्व जे इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत जसं की आमच्याशी संबंधित इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, पशुसंवर्धन आहे, सिव्हिल सप्लाईज आहे, या सर्वांबाबतचा पुरवठा हा व्यवस्थित असला पाहिजे। मेडिकल सर्व्हिसेसच्या बाबतचा पण पुरवठा व्यवस्थित असला पाहिजे याची सर्वांना सूचना दिलेली आहे। परंतु या सूचना आपल्यापर्यंतच मर्यादित न राहता या नागरिकांची कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट करून घेण्यापर्यंत यामध्ये कसं आपल्याला कन्व्हर्जन करता येईल हे सगळं बघणं आवश्यक आहे। तरी आपण आता जे जिल्हा लेवलचे जे आपले HODs आहेत तर त्यांनी तालुका लेवलवरती जाऊन आपल्या खालच्या HODsना आणि आपल्या खालच्या अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत करणं आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्फत आपण सिटीजन्स पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन गेलो पाहिजेत। एक क्लिअर लाईन ऑफ इन्स्ट्रक्शन्स असल्या पाहिजेत आणि क्लिअर कम्युनिकेशन असलं पाहिजे तर आपण कुठल्याही डिझास्टरला किंवा कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची आपल्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह ताकद नेहमीच असते। तर पण शेवटच्या माईल पर्यंत आपला मेसेज गेला पाहिजे। आजच्या बैठकीनंतर हे सर्वांनी एन्शुअर करणं आवश्यक आहे। कलेक्टर सरांनी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी अगदी डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेच आहेत आणि कन्क्लुडिंग रिमार्क्स देण्यासाठी मी सरांना विनंती। थँक्यू शिव सर। आपण एंटायर 2 तासाच्या बैठकीचा असा आपण आणि चव्हाण साहेबांनी अत्यंत समर्पकपणाने मांडलेल्या आहे सगळ्यांच्या समोर। त्यानंतर मला काही यांची ऍड करण्याची आवश्यकता नाही। प्रत्येक विषयाच्या वेळेला आपण निश्चितपणानं त्या संदर्भातले इनपुट दिलेले आहेत। आपली क्वालिटेटिव्ह इनपुट आम्ही समावेश करून घेतलेला आहोत। मला फक्त एवढं सांगायचं आहे ही टेस्टिंग टाइम आहे। या टेस्टिंग टाइम मध्ये वी शुड पुट अप आवर हँड अँड टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी। असं व्हायला नको की काही परिस्थिती उद्भवल्यानंतर आम्ही कुणातरी चेस करतोय की तुझं काम आहे तू कर, यापेक्षा हे माझं काम आहे या पद्धतीने जर आपण पुढे आलो, माझं काम आहे, माझा विभाग नसला काही नसला तरी हे काम माझं आहे, ही जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतली तर निश्चितपणे मला वाटतं आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपलं तयारी असली पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण एकमेकांची तयारी करून घेऊ। जिल्हा हा युनिफाईड आहे। कुठलीही परिस्थिती आली तरी आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण त्याच्यातून पार पडणार आहोत हा मला विश्वास आहे, खात्री आहे 200%। कारण याच्यापूर्वी तुमच्या सर्वांचं सहकार्य वेगवेगळ्या टप्प्यावर इतकं अप्रतिम सहकार्य लाभलेलं आहे आणि क्रीम जे म्हणता येऊ शकेल प्रशासनाचं ते सगळं क्रीम इथं बसलेलं आहे। त्यामुळं मला कसलीही चिंता वाटत नाही की जरी कितीही बिकट प्रसंग आला, मी त्याचा उल्लेख सुद्धा करण्याची माझी इच्छा नाही, कितीही बिकट प्रसंग आला तरी त्या बिकट प्रसंगाला आपण
यशस्वीपणानं तोंड देऊ, नव्हे तो आल्यानंतर तो आपण परतवून लावू, या पद्धतीची आपली तयारी असली पाहिजे. परतवून लावण्याच्या अनुषंगानं फक्त ती जबाबदारी यंत्रणांचीच आहे, फोर्सेसचीच आहे असं आपण न समजता आपल्या प्रत्येकाचा, प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती या देशासाठी एक इन्स्पायरिंग टॉवर होईल अशा अर्थानं तो उभा राहायला पाहिजे. आणि आपण सर्वांनी एकत्रितपणानं निश्चितपणानं ही परिस्थिती आहे आपण हाताळू, आपल्या जबाबदाऱ्यात आपण पार पाडूच, परंतु आपली जबाबदारी सोडून मी आणखी काय जबाबदारी पार पाडू शकतो हे जर आपली मनोभूमिका ठेवली तर मला वाटत नाही कशी अडचण येऊ शकेल म्हणून. त्यामुळं ह्या ज्या दिलेल्या टाइमलाईन्स आणि दिलेले जे टास्क आहेत त्या उपरही त्या टास्क मध्ये काही आपल्याला ऍडिशन करायचे असेल तर निश्चितपणाने करावी. सगळ्या नोडल ऑफिसर्सना तुम्ही तुमच्या लेवलला एक बैठक घ्या, हा सगळा डेटा कलेक्ट करा. डेटा कलेक्ट करून तुम्ही त्यांना योग्य त्या सूचना देऊन तो डेटा अपडेट करत राहायला सांगा. आमच्या वतीनं DDMA वतीनं SDM आणि तहसीलदार हे त्यांच्या सब डिव्हिजन पुरते जबाबदार अधिकारी असतील. त्या सब डिव्हिजन मध्ये 2 किंवा 1 तालुक्याच्या बाबत SDM ज्या सूचना असतील त्या DDMA आहेत. या पद्धतीनेच आपण निर्देश दिलेले आहेत, किंबहुना त्यांच्याकडे इनहरंट शक्ती पण आहे. हे विचारात घेता आपण निश्चितपणानं युनिफाईड फ्रंट आपण सोबत ठेवूया आणि आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या परिस्थिती, जर काही संभाव्य परिस्थिती असेल तर त्याला आपण तोड देऊया. धन्यवाद. यानंतर आपण वेळोवेळी भेटत राहू. मात्र त्यावेळेला आणखी काही त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट करायची असेल त्या तुमच्या सूचना असतात त्या याप्रमाणे. धन्यवाद. थँक्यू.